जालन्याच्या रामनगर येथील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा। 4 पुरुष आरोपींना जेरबंद करून 3 पीडित महिलांची केली सुटका। 40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। जालन्याच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटची कारवाई। जालन्याच्या रामनगर येथील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 4 पुरुष आरोपींना जेरबंद करत 3 पीडित महिलांची सुटका केली आहे। जालन्याच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटनं ही कारवाई केली। जालना मंठा रोडवरील रामनगर येथील साईटच्या हॉटेलचा मालक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हॉटेलवरील लॉजमध्ये बाहेरून महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटच्या पथकानं सदर ठिकाणी छापा टाकला। या कारवाईत 4 पुरुष आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांनी 3 पीडित महिलांची सुटका केली आहे। सुधाकर यादव, बबनराव गायकवाड, पंडित काळू राठोड आणि अक्षय एकनाथ बुरकुल अशी ताब्यात घेण्यात आलेल्या 4ही आरोपींची नावं आहेत। पोलिसांनी या कारवाईत एकूण 40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर आर.टी. रेंगे, पोलीस निरीक्षक पंकज जाधव, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संजय गवळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम.बी. वाघ, मौजपुरी पोलीस स्टेशन, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा दैठे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश गोफणे, मौजपुरी पोलीस स्टेशन, महिला अंमलदार संगीता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे, रेणुका राठोड व चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी केलेली आहे।